परस्पर उमेदवार यादी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। वादग्रस्त जागांबाबत आज पुन्हा शरद पवार, जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक होणार होती। ही बैठक होण्यापूर्वी संजय राऊतांनी ही यादी जाहीर केली आहे। त्यामुळे संजय राऊत आणि महाविकास आघाडीमध्ये काहीसं हे धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते नाराज असल्याची माहिती आता सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। याच पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय सांगाल? संजय राऊतांनी परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याची माहिती मिळते। मोहिनी, नक्कीच आपण पाहतोय की 3 जागांवरचे जे तेढ होते ते कायम होते आणि आता ठाकरे गटाची उमेदवारी यादी जाहीर होताच आता आघाडीमधली बिघाडी ही आता समोर आल्याचं पाहायला मिळते। ज्या ईशान्य मुंबईच्या जागेसाठी ठाकरेंनी क्लेम केला होता त्या ठिकाणी राष्ट्रवादीने देखील क्लेम केला होता आणि त्या ठिकाणी राखी जाधव या त्या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रही होत्या। सांगलीतला म्हणाल तर सांगलीमध्ये शिवसेनेचा कुठलाही कॅडर नव्हता। असं असताना कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा मिळाली होती। त्या ठिकाणी राष्ट्रवादी सपोर्ट करते, मात्र स्टँडिंगचे जे 3 काँग्रेसचे आमदार आहेत त्यांचा आता विरोध आहे आणि प्रामुख्याने आपण पाहतोय तर विश्वजित कदम यांचं सांगलीतलं जे वर्चस्व आहे त्याला प्रामुख्याने विरोध होतोय आणि सांगलीची जागा ही आधीपासून काँग्रेसकडे होती। या जागेसाठी आता विश्वजित कदम यांनी थेट दिल्लीतील हायकमांडला गळ घातलेली आहे आणि कशा पद्धतीने ती जागा निवडून येऊ शकते या संदर्भात ते सांगलीत चर्चा करणार आहेत। एकूणच काय तर या 2 जागा आणि त्यातून उठलेला हा संपूर्ण वादंग आहे, यावरूनच आघाडीचं भविष्य हे समोर येतंय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आताच जर ही एकूण तेढ निर्माण होत असतील तर पुढची निवडणूक अद्याप बाकी आहे, ती नेमकी कशी लढवली जाणार आहे। त्यातच वंचितचा फॅक्टर हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। आज प्रकाश आंबेडकर यांनी वंचित सह महाविकास आघाडीतून ते बाहेर पडल्या जमा आहेत। 8 उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर देखील केलेली आहे। त्यामुळे वंचित आणि काँग्रेस हे युतीत लढत असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत ते नाही आहेत, याचा फटका कुठेतरी शिवसेना आणि राष्ट्रवादीला पडण्याची शक्यता आहे। मात्र एकूणच आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीने आघाडीत बिघाडी झालेली आहे हे महायुतीसाठी आता पोषक वातावरण ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी सूरज, यानंतर आता पुढे काय घडामोडी घडतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।